नमस्कार. महाबोले मँगो फार्ममध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. या नेवासा तालुक्यामध्ये खडका हे गाव आहे. ह्या खडक्या गावामध्ये केशर आंबे लावण्याचा प्रयोग आम्ही केलेला आहे. पहिल्यांदा 2020मध्ये हिमायत बाग येथे औरंगाबादमधील किंवा छत्रपती संभाजीनगर येथील फळ संशोधन केंद्र आहे, हिमायत बाग फळ संशोधन केंद्र गव्हर्नमेंटचं. तिथून आम्ही रोपे आणली 550 रोपे, आणि त्या 550 रोपांची आज झालेला तुम्हाला हा 5व्या वर्षीचं फळ आहे. प्रत्येक झाडाला आम्ही बॅगिंग केलेली आहे. फळाची साईज 200-300 ग्रॅमच्या आसपास आहे. हे अशा प्रकारची फळं आहेत. आणि त्या साईडला अजून तुम्हाला फळं बघायला मिळतील. प्रत्येक झाडाला फळं आहेत. फक्त बॅगिंग न केलेले झाडं तुम्हाला दाखवायचे असतील फळं तर ते दाखवतो तुम्हाला. फळाची बॅगिंग ही अशा प्रकारे करतात. हा जो सेंटर आहे इथं कर्व केलेला, पहिल्यांदा बॅग काढल्यानंतर ते बॅगेत असे 2 होल पाडायचे त्याला हवा येण्यासाठी. त्याच्यानंतर हे जे आहे ते सेंटरला घ्यायचं असं, आणि सेंटरला घेतल्यानंतर इथे एक पहिला फोल्ड मारायचा, दुसरा फोल्ड मारायचा, आणि तिसऱ्यांदा मग हे फक्त असे अडकून टाकायचे. याच्यामुळं काय होतं ह्या बॅगिंग केल्यामुळं? बॅगिंगचे फायदे भरपूर आहेत. फळमाशीपासून संरक्षण, दुसरं स्प्रे मारायची गरज नाही, ऑर्गॅनिक फळ आंबे खायला मिळतात. तिसरा जो प्रकार आहे तो कुठल्या किडीचा प्रादुर्भाव होत नाही. चौथा जो आहे तो पक्षी खात नाही आंबा. पाचवा जो आहे ते ह्याला जो बॅगिंग काढल्यानंतर एक सोनेरी कलरचं तुम्हाला केशर खायला मिळतो. सोनेरी रंगाचा केशर मिळतो. आतापर्यंत तुम्ही फक्त केशर पाहिले असतील हिरव्या रंगाचेच असतात, जास्तीत जास्त हिरवं पिवळसर असतात. परंतु हा टोटली 100% पिवळाच आंबा खायला मिळतो तुम्हाला. त्याला शायनिंग वाढते, चकाकी वाढते, आणि असे 6-7 प्रकारचे फायदे आहेत. त्याच्यात केमिकलचा पैसा कमी होतो. हे बॅगिंगसाठी खर्च किती येतो? एका बॅगच्या पाठीमागे 2.5 ते 3 रुपये खर्च येतो. ओके. आता ह्या 2 झाडामध्ये अंतर किती आहे साहेब? हे 5 फुटाचं अंतर आहे, आणि असं दोन्ही ओळीमध्ये 12 फुटाचं अंतर आहे. अच्छा, 5 बाय 12. ओके. आणि आता ही जी बाग आहे ही 5वं वर्ष आहे का या बागेचं? हां, हे 5वं वर्ष आहे. मागच्या वर्षी इथं पीक घेतलं आपण? मागच्या वर्षी आंबे काही आले होते, परंतु ते थोड्या प्रमाणात आलेले होते. जे तुम्ही फक्त पहिलं वर्ष होतं समजा त्याचं? हो. ओके. ही किती एकरामध्ये आहे तुमची बाग? ही हे 30 गुंठ्यामध्ये आहे. 30 गुंठे म्हणजे 1 एकर सुद्धा नाही म्हणजे? ओके. म्हणजे पाऊण एकर? पाऊण एकर. हां. ओके, पाऊण एकरात हे. आणि किती झाडं बसले इथं? 550 झाडं आम्ही लावली होती. 550? ओके, 550 झाडं. मग 550 झाडामध्ये काही तूट आहे का याच्यात? तूट आहे ना. मग ती आहे. थोडंसं निष्काळजी झालं त्यावेळेस लगेच तुटता भरायला पाहिजे होते. ते आता ह्या वर्षी करणार असं. अच्छा, ह्या जर तूट तुम्ही पहिल्या वर्षीच्या तूट लगेच त्याच वर्षी भरून काढल्या असत्या, दुसऱ्या वर्षी भरून काढल्या असत्या, तर आज रोजी एकही तूट दिसली नसती का? बिलकुल. आणि प्रत्येक झाडाला फळं दिसली असते. ओके. कारण ते म्हणजे सर्वांचं वय सारखंच राहिलं असतं आहे ना? हो. ओके. आता हे जवळपास पाऊण एकर म्हणजे याला तुम्हाला ह्या 4 वर्षात एक अंदाजित किती खर्च आला असेल? तो खर्च जो आहे जास्त एका एकरमध्ये 1 लाख येतो. मॅक्झिमम 1 लाख रुपये या ड्रीपपासून तर साऱ्याच गोष्टी. हां. मग आता याच्यामध्ये शासनाकडून काही अनुदान मिळतं का? शासनाकडून अनुदान सघन पद्धतीला मिळत नाही. कोणत्या पद्धतीला? ही सघन पद्धत आहे. सधन हां. म्हणजे काय असतं? सधन पद्धत म्हणजे नेमकी काय असते? कमी जागेमध्ये जास्त आंब्याची रोपे लावणे. अच्छा, ओके. कमी जागेत जास्त. मानकाप्रमाणे करायला गेलं तर
30 बाय 30 फुटावरती एक आंबा. अच्छा, हे शासनाचं मानक आहे आणि त्या मानकाप्रमाणे लावलं तरच तुम्हाला हे मिळेल, अनुदान मिळेल. अनुदान मिळेल. तर ते 30 वरती बघायला गेलं तर 40 रुपये बसतात 33 बाय 33 वरती. हां 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 कारण 40 गुंठ्याचा 1 एकर असतो. हां हां त्यात परत शासनाने शिथिलता केली, ती 15 फूट बाय 15 फूटवर केलेली आहे. त्यालाही अनुदान मिळेल 15-15ला. पण त्यालाही 100 झाडं बसतात. ओके. परंतु आपण 12 बाय 3 अंतरावरती 550 झाडं पाऊण एकरमध्ये बसवलेले आहेत. त्याच्यामुळे याला अनुदान मिळणार नाही. त्याला अनुदान शासनाकडून 1 रुपयाही मिळत नाही. याच काय नेमका काय उद्देश काय असा की जास्त कमी झाडं बसले तर तुम्हाला अनुदान मिळेल आणि तुम्ही जास्त झाडं बसवतात एका एकरमध्ये म्हणून तुम्हाला अनुदान नाही, तर याच्या पाठीमागचं काय लॉजिक काय? शासन काय म्हणतं की बाबा तुम्ही स्पेसनं झाडं लावा आणि मध्ये आंतरपीक घ्या. तुमचे रेग्युलर जे पिकं आहेत ते घ्या, त्याला ॲडिशनल फळबाग ही योजनेअंतर्गत तुम्ही करू शकता. परंतु आंतरपीक घेत बसलो तर जे आपलं 33 बाय 33 फुटावरती झाडे उंच होतात. सघन पद्धती ही जी आहे ते आपल्याला झाडांची उंची मर्यादित ठेवायची आहे, म्हणजे 6 ते 8 फुटापर्यंत, जेणेकरून आंबा काढणीला कमी लेबर लागू शकतं, हाताने आरामात आंबा काढता येऊ शकतो आणि तो हाताळायला सोपं पडतो. ती उंची आपण 33 बाय 33 फुटामध्ये करू शकत नाही. त्यामुळे शासनाचं